ब्रेकनंतर आपलं स्वागत। राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या एका आरोपानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। 2023 मध्ये माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत एका नेत्यानं मला डावललं असा आरोप त्यांनी केला। दरम्यान त्यांच्या आरोपांनंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत, तर शिरसाटांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। पाहूयात। मनीषा म्हैसकर यांना कोणी डावललं? धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे। याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं, परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात, दोन्ही गोष्टी अधिकारी करतात। हा फार एवढा गंभीर विषय नाही आणि त्यांनी तो गंभीरतेने घेतलेला नाही। राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका आरोपानं चांगलंच राजकारण तापलंय। 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधल्या एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत आपल्याला डावलल्याचा आरोप त्यांनी केलाय। दिल्ली इथं होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकरांनी हा आरोप केला। खरं तर महिला पुरुष भेद अत्यंत पुसट झालेत। 2023 मध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा माझ्या खात्यासाठी मला महिला सचिव चालणार नाहीत अशी भूमिका एका मंत्र्यांनी घेतली होती। हे धक्कादायक होतं। माझ्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत असा केवळ एकच अनुभव आला। अर्थात महिला अधिकाऱ्यांनी कायम वेळेचं व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम ठरवायचे असतात, उत्तम टीम उभी करायची असते। प्रशासकीय यशाचं रहस्य तुमचं टीमवर्क किती चांगलं करता यावर अवलंबून असते। विविध समाज माध्यमांवर सक्रिय असल्याचं कारण मला व्यक्त व्हायला आवडतं। तुमचं बोलणं झालं ते मंत्री कोण आहे त्यांनी सांगितलं का तुम्हाला? आणि असं काही हा फार एवढा गंभीर विषय नाही आणि त्यांनी तो गंभीरतेने घेतलेला नाही। मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया उमटू लागल्या। म्हैसकरांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं, तर म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केला। धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे की नक्की काय झालं। पण जे जर खरं असेल तर अतिशय धक्कादायक आहे, कारण का मनीषा म्हैसकर जी एक अतिशय कार्यक्षम आणि उत्तम ज्यांनी काम केलं प्रशासनात, अशा एक कर्तृत्ववान महिला आहे। का कसली एलर्जी आहे आणि म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या, काय कारण होतं हे शोधा सगळ्यांनी। कसं वाटतं मला? मनीषा म्हैसकरांनी केलेल्या आरोपांनंतर त्यावर संजय शिरसाट यांनी पलटवार केला। एवढ्या वर्षांनंतर असा आरोप करणं चुकीचं असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। विभागात कोण सचिव असावा आणि कोण नसावा हा मंत्र्यांचाच अधिकार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। मनीषा म्हैसकरनी इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाही आहे। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात, म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे। मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या आरोपांनंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला। यावेळी म्हैसकर यांनी केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं। महाराष्ट्र हे समाज सुधारकांचं आणि पुरोगामी विचारांचं राज्य आहे। माझ्या 34 वर्षांच्या सेवा काळात मला कधीही महिला म्हणून डावललं गेलं नाही, परंतु 2023 मधला केवळ एक अपवाद वगळता। मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांना कुणी डावललं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर मनीषा म्हैसकर यांचा रोख कुणाकडे होता असाही प्रश्न त्यांच्या आरोपांनंतर उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।